शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला विलिनीकरणाचा प्रस्ताव. दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती. तृणमूल, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा. सुनेत्रा पवारांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी 80व्या वर्षी भुजबळ मैदानात. उत्तम कबड्डीपटू म्हणत वर्धापनदिन सोहळ्यात तटकरेंची फटकेबाजी. तर राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचं प्रत्युत्तर. मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंची खतखत. आपण सुद्धा टीममध्ये, पण 12वा खेळाडू. नंबर कधी लागणार माहीत नसल्याचं मुंडेंचं विधान. रुपाली चाकणकरांची पक्षाच्या कार्यक्रमाला दांडी. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला चाकणकर गैरहजर. अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर अडचणीत. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट. उमेदवारीवरून नाराज आमदारांची रवींद्र चव्हाणांच्या बैठकीला हजेरी. भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा. नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला. गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांचं वक्तव्य. $15 कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आरोप. उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीतून बाहेर पडावं यासाठी दबाव. देशमुखांचा आरोप. अमरावतीतील काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल. जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार. पुण्यात सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नीट पेपर लीक प्रकरणी सरकारविरोधात घोषणाबाजी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. अभिजित दीपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेत भेट. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत संजय राऊतांचा दावा. तर फोटो AI असल्याचं म्हणत दीपकेंनी दावा फेटाळला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. जैन जिहाद असा उल्लेख केल्याचा आरोप. भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी. 370 रुपयांच्या बिर्याणीनंतर प्रणीत मोरेंचा शो पुन्हा वादात. MBBSची तरुणी सेजल पवारची शोमध्ये अश्लील शेरेबाजी. ट्रोलिंगनंतर तरुणीनं सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केले डिलीट. पुढील 2 ते 3 दिवसात विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला अंदाज. मात्र त्यापूर्वी 2 दिवस उष्णतेच्या लाटेंचा इशारा कायम. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी सील. होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची इराणची घोषणा. होर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा. इराण अमेरिकेतील संघर्ष पुन्हा उफाळला. अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले. इराणचंही प्रत्युत्तर. शांतता करार करण्यास इराणचा उशीर. आता वेळ संपली. कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले. ट्रम्प यांचा इशारा.